बॉल पडेल, गोलंदाज होतील कल्पेश तयार. समोर आहेत मेहबूब शेख. पहिला बॉल, दुसऱ्या दिवसातील पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑन साइडला उडवलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर चालला बॉल. मेहबूब शेखच्या बॅटमधनं दुसऱ्या दिवसाला सुरुवात झाली आहे षटकाराच्या साह्याने. साधावा मोठा जिगरा आहे या टीमकडे, दमखम आहे. विदाऊट आयकॉन ही स्पर्धा ते खेळत आहेत. या मैदानावरती बक्षीस जिंकण्याचा कारनामा केलाय. 2 वेळा ट्रॉफी उचलली या मैदानावरती प्रियदर्शनी बेलापूर टीमने. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू वेगाने टाकला गेला होता. बॉल सिद्धू कोळी विकेटकीपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 22च्या माध्यमातून एक सिंगल रन मिळेल. टीमची धावसंख्या टोटल धावा जाऊन पोहोचल्यात आतापर्यंत 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि या ओव्हर मधले अजूनपर्यंत चेंडू शिल्लक असेल शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. मेहबूब शेख आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती षटकार त्याने ठोकला. आल्यानंतर या मैदानावरती त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने वॉर्मअप देखील केलं आणि आता ते सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतात. 9 धावा धावफलकावरती 4 बॉल आतापर्यंत झालेत. यावेळी चेंडू हवेमध्ये. विकेट किपर सिद्धू कोळी प्रयत्न करतायत परंतु सिंगल 1 रन मिळणार आहे. अक्षय पवारला या ओव्हर मध्ये पूर्णपणे नॉन स्ट्राईक वरती ठेवण्याचा प्रयत्न जो आहे तो सक्सेस ठरलाय प्रियदर्शनी बेलापूर टीमचा. शेवटचा 1 बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या 10 धावा. कल्पेश यांनी चांगलं कमबॅक केलं. पहिल्या ओव्हर मध्ये जर पाहिलं 11 धावा धावफलकावरती लागल्यात. 11 धावा धावफलकावरती लागल्यात. बॉल आतापर्यंत झालेत या ओव्हरचे 5 बॉल झालेत. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हाफ ट्रॅकर होता, त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेला उडवण्याचा प्रयत्न आणि तिथे बॉल थांबलाय डिक्लेअर रिजन मध्ये. आता बॉल निघून गेला. शेवटचा 1 बॉल अजूनपर्यंत शिल्लक. समायरा 11 बेलापूर टीम आपल्याला पाहायला मिळते सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना. समायरा 11 बेलापूर टीमची धावसंख्या आता टोटल झालेली आहे 12. धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा 1 बॉल मेहबूब शेखला पूर्णपणे शांत ठेवला या ओव्हर मध्ये. पहिला एक षटकार आला. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला खेळलाय. 1 रन कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न. अक्षय पवार भरपूर वेगाने धावतायत. 2 धावा इथून कंप्लीट केल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकात संपल्यानंतर 6चे 6 बॉल मेहबूब शेखने फेस केल्यानंतर शिरोणे संघ पहिल्यावरचा खेळ संपल्यानंतर 12 बिनगडी बाद या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 14 धावा माफ करा.
यांच्या बॅटमधनं आलाय, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. बॅटवरती व्यवस्थितपणे आलेला नाहीये. स्क्वेअर लेगला पुन्हा एकदा पाहायला मिळतो. एक रन कंप्लीट झाले. दुसऱ्याचा प्रयत्न डेंजर एंड कडे धावतोय. सिद्धू कोळीने जर हा बॉल कलेक्ट केला असता तर कदाचित रनआउटच्या स्वरूपामध्ये अक्षय पवारला परतावं लागलं असतं. कालच्या एका सामन्यामध्ये असंच घडलं होतं. अमित नाईक फ्री हिटच्या बॉलवरती ते रनआउट झाले. आणि स्क्वेअर लेगला तुम्हाला जो नारळाचा झाड दिसतोय तो सेकंड झाड आहे. आणि शिरोने टीम तुम्ही थोडे मागे राहा, कारण की तो झाड जो आहे नारळाचा तो षटकार. आणि अरविंददा ठाकूर वामन डोंगरे हा संघ आपण पाहिला. त्याचे पॅकर अरविंददा ठाकूर यांचा आम्ही सरचे स्वागत करतोय. स्वतः नेरूळ 11 टीमचा एक भाग आहेत. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू साहिल दिवेकर यांचा अक्षय पवार यांच्यासाठी. आणखीन एक सिंगल रन. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल लागलेली आहे 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या ओव्हरमधले अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अक्षय पवारने या ओव्हरमध्ये एक षटकार ठोकला, एक चौका ठोकला. खूप चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये ते करतोय. जेवढा वेळ अक्षय पवार मैदानाच्या आतमध्ये खेळ तेवढा चांगला आहे शिरोने टीमसाठी. यावेळेस मिस टाइम झालाय, परंतु एलिव्हेशनची कमतरता नाहीये. रबर बॉल एक असा फॉर्मॅट आहे, जरी बॉल मिस टाइम झाला तरी तो बाउंड्री लाईनच्या बाहेर जातो. षटकार. संधी प्राप्त झालेली आहे. आणि सिद्धू कोळी वन ऑफ द बेस्ट बिल्डर ऑफ नवी मुंबई. सिद्धू कोळीने मोठा धक्का दिलाय. साहिल दिवेकर यांचा फुल टॉस बॉल होता. स्क्वेअर लेगला अक्षय पवारला खेळायचं होतं, परंतु सिद्धू कोळीने काय जज केले बॉलला. विकेट किपर होते आणि विकेट किपर असल्याच कारणामुळे हे जज करणं भरपूर इझी होतं. काही वेळा विकेट किपरला सवय असते, मागे जाऊन कॅच पकडायची सवय असते. आणि सिद्धू कोळी सातत्याने आपण विकेट किपरची भूमिका निभवताना त्यांना बेलापूर टीम मध्ये पाहिलेला. विकेटचा पदम पहिला धक्का लागलाय गावदेवी शिरोने टीमला.
चांगली होती मेहबूब शेखची, परंतु त्याच्यानंतर मात्र पूर्णपणे शांत ठेवण्याचं काम कल्पेश आणि त्याचबरोबर समायरा 11 बेलापूर या टीमने केलेलं आहे. पुढचा बॉल आणखीन एक चेंडू यावेळी समोरच्या दिशेला होता, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मेहबूब शेखला आत्मविश्वास देणारा षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या टोटल जाऊन पोहोचलेली आहे 41 रन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. एक्केचाळीस धावा सध्या धाव फलकावरती लागल्यात. अरविंद राणा सुप्तीला आलेले आहेत, नॉन स्ट्राईक वरती ते आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा एक बॉल आहे, कल्पेश गोलंदाजीसाठी तयार होत आहेत. त्यावेळेस फुलटॉस बॉल होता, दिशाहीन चेंडू आपल्याला पाहायला मिळाला लेग स्टंपच्या बाहेर. आजच्या दिवसामध्ये ज्यांचं तुम्ही समालोचन ऐकणार आहात कोपर किरणे गावचे आमचे भूमिपुत्र उमेशजी म्हात्रे सर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचंही आम्ही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्यांचाही आवाज तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये सँडी सर, बाबू शाह सर यांचा आवाज ऐकायला मिळाला. सँडी सर पुन्हा एकदा जॉईन होतील. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल रन. आणि अशा रीतीने मात्र 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 1 गडी बाद 43 धावा असं आपल्याला पाहायला मिळते. सध्या स्थिती आहे गावदेवी शिरोणे या टीमची 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 43 धावा. विदाऊट आयकॉन प्रियदर्शनी बेलापूर संघ खेळतो मैदानाच्या आतमध्ये आणि गावदेवी शिरोणे टीमचे आयकॉन आहेत अक्षय पवार, ज्यांना मात्र दुसऱ्याच ओव्हरमध्ये साहिल दिवेकरने बाद केलं. सिद्धू कोळी यांचा चांगला झेल आम्हाला पाहायला मिळाला. जाऊया डीजे कुणाल यांच्याकडे. बॅटची एज लागल्यानंतर एक सिंगल रन मिळेल. टीमची धावसंख्या धावफलकावरती 44 धावा. प्रियदर्शनी बेलापूर अर्थातच या स्पर्धेमध्ये ते समायरा 11 बेलापूर या नावाने ते खेळत आहेत. यंदाचं टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम खूप गाजवलाय प्रियदर्शनी बेलापूर टीमने. मुळेकणच्या मैदानावरती पहिलीच आपली रजनी स्पर्धेची ट्रॉफी त्यांनी उचलली आणि भरपूर इम्प्रूव्हमेंट केलेली आहे. त्यावेळेस फुल टॉस बॉल होता, कव्हर रिजनला खेळत, एलिव्हेशनची कमतरता, क्षेत्ररक्षक आहेत. पंचांनी सांगितला बिमार बॉल आहे, सुरक्षित असतील मेहबूब शेख. हा नो बॉल आहे आणि पुढचा बॉल असणारा फ्री हिट आणि अरविंद राणा पहिलाच बॉल फ्री हिटचा ते फेस करणार आहेत. भरपूर मोठी संधी आहे अरविंद राणाला. फ्री हिटचा बॉल पहिला जर तुम्ही फेस करत असाल ना तर अरविंद राणा हे माहिती आहे ही मोठी संधी आहे माझ्यासाठी. या बॉलला बॉन्डलाईनच्या बाहेर पाठवावंच लागणार आहे. पहिला बॉल खेळतोय या मॅचचा अरविंद राणा. सोनू समावेश झाला या टीम मध्ये. गतीमध्ये परिवर्तन, मॅचची एज, परंतु हा फलंदाज सेफ असणार आहे. कालच्या दिवसामध्ये फ्री हिटच्या बॉलवरती अमित नाईक यांना बाद होताना आम्ही पाहिलं. कालच्या दिवसामध्ये नेरूळ 11 नेरूळ टीमने मेगा फायनल मध्ये प्रवेश नोंदवला. विशाल शाह ऑल इंडिया आयकॉन नेरूळ टीमचे होते. यावेळेस समोर टाकलाय बॉल, अरविंद राणा फसले परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पाय आधीच बॉन्ड लाईनच्या वर होता. जी बॉन्ड लाईनची जी डेंजर पट्टी आहे त्या पट्टीवरती अगोदरच त्या क्षेत्ररक्षकाचा पाय होता आणि बॉल तर हातातनं निसटलाच. ही कॅच पकडणं भरपूर महत्वाचं होतं. ही कॅच ड्रॉप झाली आणि प्रियदर्शनी बेलापूर संघ आता थोडासा संकटामध्ये सापडणार आहे, कारण की कॅच कोणाची ड्रॉप केली आहे. अरविंद राणा सोनू जो भन्नाट फॉर्म मध्ये एक नवा संघ मिळाला अरविंद राणाला आणि जसा हा टीम मध्ये समाविष्ट झाला तसा मात्र गावदेवी शिरोणे टीम मात्र चांगला परफॉर्मन्स करायला लागली आहे नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये. या टीमचा परफॉर्मन्स टेनिस क्रिकेटमध्येही पाहावा लागेल. रबर बॉल क्रिकेटमध्ये तर भन्नाट फॉर्म मध्ये आहे. मचिंद्र स्मृती दाराबाई, कुमार लवेन तुर्भे, त्यानंतर ओमी केनीचा संघ असेल, साईनाथ दिवा, ऐरोली कोळीवाडा या टीमला पराभूत करून बालादच्या स्पर्धेमध्ये त्यांनी चॅम्पियनची ट्रॉफी उचलली होती. परंतु आज या मैदानावरती अरविंद राणा सोनू आणि मेहबूब शेख ही जोडी धुमाकूळ घालताना दिसते. पुन्हा एकदा
प्रियदर्शनी बेलापूर टीम सिद्धू कोळी आता आपल्याला पाहायला मिळतात बॉन्ड लाईन जवळ. समोरच्या दिशेला पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय या लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एक रन कंप्लीट झाले, दुसरीचा प्रयत्न करत असताना पैकी थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळेल. या 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 54 रन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनपर्यंत या ओव्हरमधले चेंडू शिल्लक 2 झालेत. 4 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक. स्वप्नील ठाकूर थांबवावा लागणार. 4 बॉल झालेत, 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे. आमचे गुणलेखक रोहन मापणकर आणि त्याचबरोबर ट्रिपल एस चे आमचे ऑपरेटर आहेत. 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक. यावेळेसचा बॉल जर पाहिला तर शरीरावरती आदळलाय, गतीमध्ये परिवर्तन केले गेले. अरविंद राणाला मात्र शांत ठेवलं. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. विदाऊट आयकॉन समायरा 11 बेलापूर संघ खेळतोय आणि आज प्रभावित केलेला आहे. 54 धावा झाला. शेवटचा 1 बॉल आहे. शेवटचा बॉल अरविंद राणा यांच्यासाठी पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅकअपसाठी कोणी नव्हतं. विकेट कीपर तेच सांगतात जर बॅकअपसाठी कोणी असं तर आम्ही चान्स घेतला असता डायरेक्ट हिटसाठी. आणि स्वप्नील ठाकूर अजूनपर्यंत नाराज आहे. त्यांना माहिती आहे अरविंद राणाची कॅच ड्रॉप झाल्यानंतर अरविंद राणा शेवटच्या ओव्हरमध्ये चित्र पालटू शकतं. एवढ्या मोठ्या टोटल पर्यंत ते मजल मारू शकतात की प्रियदर्शनी बेलापूर टीमला कठीण होऊ शकतं. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या धावफलकावरती 55 1 गडी बाद. त्यावेळेस पहिलाच बॉल शॉट पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहेत ऋषी म्हात्रे. ऋषी म्हात्रेला हा बॉल मिळाला नाही म्हणजे बेलापूर टीमच्या कोणत्या क्षेत्ररक्षकाला मिळाला नसता, कारण की ऋषी म्हात्रे हे चांगले क्षेत्ररक्षक आहेत बेलापूर टीमचे. आणि बॉल बॉन्ड लाईनच्या बाहेर, मिड विकेट बॉन्ड लाईनच्या बाहेर आलाय. सोनूच्या बॅटमधून षटकार. यावेळेस जर हा बॉल खूप चांगला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल टाकला गेलाय. टीमची धावसंख्या धावफलकावरती आता चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय 62 धावा. शेवटच्या ओव्हरमध्ये सिद्धू कोळी आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर लेग बाउंड लाईनच्या बाहेर अरविंद राणाचा शो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दुसरा षटकार आला अरविंद राणाच्या बॅटमधनं. सिद्धू कोळी यांच्यावरती मात्र प्रहार चालूच आहेत. षटकार. मॅच मध्ये कृष्णा सातपुते सर आपल्याला खेळताना दिसतील. 7K 30+ नेरूळ या टीम कडनं ते आपल्याला खेळताना दिसणार आहेत. यावेळेस चेंडू हवेमध्ये, कॅच पकडावी लागणार आहे कारण की ही कॅच जर पकडली नाही तर अरविंद राणा सोनू आणखीन धावा जमा करेल. चूक केलेली आहे प्रियदर्शनी बेलापुटीने, भरपूर चुका केल्यात. स्वप्नील ठाकूर यांच्या ओव्हरमध्ये जी संधी प्राप्त झाली होती ती कॅच पकडायला हवी होती, ती कॅच ड्रॉप झाली आणि त्याच्यानंतर मात्र अरविंद राणाने मात्र दाखवलं की माझी कॅच ड्रॉप केल्यानंतर मी काय करू शकतो. चला 30+7 की टीम आणि ऐरोली कोळीवाडा टीम. यावेळेस जर पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर हा व्हाईट बॉल भरपूर मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना गावदेवी शिरोणे टीम
71 71 धावा. अजून या ओव्हर मधले बॉल शिल्लक आहेत 3. 71 धावा सध्या धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. राईट अमोर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. एक सिंगल रन. दुसरीचा प्रयत्न भरपूर वेगाने करतात आणि 2 धावा अगदी सहजरित्याने कंप्लीट केल्या गेल्यात. आणि त्याचबरोबर आम्ही विनंती करतोय कृष्णा सातपुते सर, जर आपण या मैदानावरती उपस्थित असाल तर प्लीज विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती आपलं सरचं स्वागत आहे. टेनिस क्रिकेटचे देवता खऱ्या अर्थाने कृष्णाजी सातपुते सर. शेवटचे अजून 2 बॉल शिल्लक आहेत. सिद्धू कोळी भरपूर महागडा षटक आतापर्यंत पाहायला मिळतोय. महबूब शेखने चांगली साथ दिली. अरविंद राणा आल्यानंतर स्कोर बोर्ड जो आहे तो वेगळाच धावला गावदेवी शिरोणे टीमचा. गोलंदाज पुन्हा एकदा सिद्धू कोळी होतील तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस जर पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर हा वाईट बॉल सोडून दिला अरविंद राणा याने. व्हाईट बॉल टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल लागलेली आहे 74. 74 धावा या धावफलकावरती लागल्या. शेवटचे 2 बॉल अजूनपर्यंत शिल्लक आहेत या ओव्हरचे. शेवटच्या ओव्हर मधले 2 चेंडू शिल्लक. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला. एलिव्हेशनची कमतरता. गॅप मध्ये बॉल आहे. बॉल बाउंड लाईनच्या बाहेर चाललाय. आज चौकार. 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चौकार आलाय. नशिबाची साथ ही गावदेवी शिरोणे टीमला मिळतीये. अरविंद राणाच्या बॅटमधनं 4 धावा. एक सिंगल रन मिळणाऱ्या 79 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 80 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे टीम समायरा 11 बेलापूर टीमला. 80 धावसंख्येचा पाठलाग करायचा. येणारे बॉल आहेत 30 बॉल मध्ये 80 धावा त्यांना कंप्लीट करायच्या आहेत. आणि आम्ही दोन्ही टीमचे कॅप्टन यांना विनंती करतो आपण त्वरितच टॉससाठी यायचंय. टीम 7K 30+ वैभवजी म्हात्रे आणि ऐरोळी कोळीवाडा टीम सूर्यकांत मडवी बालादादा यांना विनंती करतोय. 80 धावसंख्येचं टार्गेट उभं केलं शिरोणे टीमने आणि ते चेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये समायरा 11 बेलापूर टीम मैदानाच्या आतमध्ये उतरेल. तोपर्यंत जाऊया आपण DJ कुणाल यांच्याकडे.
पण लगेच जायचंय, त्वरित जायचं. चला प्लीज विनंती करतोय. आणि दुसऱ्या इनिंगसाठी आम्ही घेऊन जातोय व्हॉइस ऑफ नवी मुंबई उमेशजी म्हात्रे सर. निशाचा महामेरू बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती महाराज यांना मानाचा मुजरा करून मी तुमचा सर्वांचा लाडका समालोचक उमेश म्हात्रे आलेल्या तमाम प्रेक्षकांचं, क्रीडा रसिकांचं, सर्व खेळाडूंचं या नेरुळगाव 11 आयोजित भव्य रबर बॉल क्रीडा स्पर्धेमध्ये आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सुरू असलेला सामना तुम्ही पाहता प्रियदर्शिनी बेलापूर आणि त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी शिरवणे. समायरा 11 बेलापूर आणि गावदेवी शिरवणे असा सामना तुम्ही पाहताय. आणि पहिल्या सत्रामध्ये गावदेवी शिरवणे या टीमनं 4 ओव्हरच्या या मॅचमध्ये धाबा बनवलेल्या आहेत 78 आणि 79 धावांचं एक मोठं लक्ष या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. 80 माफ करा, 80 धावांचं लक्ष आहे. म्हणजे जवळजवळ 20च्या सरासरीनं किंबहुना धावगतीनं धावांचा पाठलाग करायचा आहे या मॅचमध्ये. आणि हा पाठलाग करण्यासाठी आता समायरा बेलापूर या टीमकडून सलामीची जोडी तुम्ही पाहताय. मैदानामध्ये साहिल दिवेकर आणि सिद्धू कोळी. टेनिस बॉल क्रिकेटची एक नामांकित अशी जोडी आहे. अनेक स्पर्धांमध्ये त्यांचा खेळ सातत्यानं भरत आहे आणि भरत चाललेला आहे. हमजा खान या खेळाडूनं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलेला आहे. अनेक स्पर्धांमध्ये हमजा खान मालिकावीराचा पुरस्कार घेणारा खेळाडू ठरलाय. नुकतीच गेल्या हप्त्यामध्ये ऐरोलीच्या मैदानावरती जे द्राव्या ट्रॉफी झाली होती सूर्यकांत मडवी यांच्या नेतृत्वाखाली, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा हमजा खानने काय गोलंदाजी केली होती. पहिला बॉल हमजाचा ओव्हर द विकेटने आणि पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. कॅच हिटचा कॉल आहे. स्वतः खरं तर हमजा खानला बॉल दिसलाच नाहीये. सोनूनं कॉल केला होता की तूच घे उलट्या दिशेने, परंतु भरपूर उंच हा फटका होता, त्यामुळे अदृश्य झाला हमजा खानच्या डोळ्यासमोरून बॉल. आणि नो मॅन लँडमध्ये पडल्यानंतर बॉलनं सिद्धू कोहलीनं सिंगल मात्र कंप्लीट केलेली आहे. सिंगलच्या मदतीने संघाचा श्री गणेश झालाय. टीमची धावसंख्येला सुरुवात. मोठ्या फटक्यांची गरज आहे या मॅचमध्ये. गोलंदाज तयार. ओहो, शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन पुल केलाय. चांगला फटका, फ्लॅट अँड फ्युरियस आणि बॉलला उडवलाय काव कॉर्नरच्या वरून. बॉल सीमारेषा पार येतोय. साहिल दिवेकरच्या बॅटमधून षटकार. 30+ नेक्स्ट मॅच मध्ये ते खेळताना दिसणार आहेत. नेरुळ 30+ टीम प्रमोद ढेरे यांच्या विनंतीला मान देऊन ते आज या मैदानावरती उपस्थित राहणार आहेत. आणि पुढच्या मॅच मध्ये गॉड ऑफ टेनिस क्रिकेट कृष्णा लक्ष्मण सातपुते सर तुम्हाला इन ऍक्शन दिसणार आहेत. 6 रन बसूल केले. 6 रन आपलं खातं उघडले साहिल दिवेकरनं. आणि या 6 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड आतापर्यंत 7 रन 7 धाबा झालेत. गोलंदाज तयार. ओहो, गती काढली होती फुलरलींचा बॉल, परंतु चांगली गती काढली ती बीट केलं साहिल दिवेकरला हमजा खाननं. या गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे. मिश्री बॉलर आहे, अगदी मिश्रण करतो. कधी कधी कमी गतीने बॉल, कधी कधी फिंगर्स रोल्स, कधी कधी वेगाने टाकतो. आणि सातत्यानं व्हेरिएशन असल्यामुळे याचे जे चेंडू आहेत ते त्याच्यासाठी इफेक्टिव्ह ठरलेले आहेत आतापर्यंत. ओहो, उडवला बॉल, फटका चांगला आहे आणि बॉलला पाठवलाय टाटा बाय बाय करत. बॉल सीमारेषा पलीकडे. साहिलच्या बॅटमधून आणखीन एक षटकार.
हमजाखानच्या विरोधामध्ये हे दबाव टाकण्याचं तंत्र आहे. बॉटमहँडचा चांगला वापर केला होता, बॅकलिपचा चांगला वापर केला या फटक्यामागे. साहिल नाडे टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती जाऊन पोहोचली 13. 4 बॉलचा खेळ संपलाय. पहिल्या षटकातला 13 धावा, 20च्या सरासरीने धावांचा पाठलाग करायचा आहे, म्हणजे अजूनही लक्ष दूर आहे. ओहो, शॉर्ट बॉलचा वापर, थोडासा टर्न अँड बाउन्स झाला, परंतु अंपायर गुरुनाथ पाटील यांचा इशारा येतो व्हाईट बॉल. 1 पर दी ओव्हर ही वॉर्निंग सुद्धा आता दिली जाते. चांगला व्हेरिएशन, व्हाईट बॉलचा इशारा, टीमची धावसंख्या 1 ने वाढली जाते. स्कोर बोर्डवरती रन आहे 14. ओहो, पुलर लाईनचा बॉल, इथे फसवा बॉल आहे. गती काढली होती, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, खरं तर स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. इथे बीट केले हमजानं. साहिल दिवेकरला डॉट बॉलची होती समाप्ती. चांगलं कमबॅक आता करतो या ओव्हरमध्ये हमजा खान. ओहो, इथे सुद्धा फिंगर्स रोज केले होते. सोनू सांगतो याच चेंडूची मी प्रतीक्षात करत होतो. ही लाईन टाक, अगदी बरोबर टप्प्यावरती आता गोलंदाजी केलेली आहे. लगातार 2 चेंडू डॉट आल्यानंतर ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावा हे स्कोर बोर्डवरती 80 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 14 रन बिनगडी बाद. आज आपल्याकडे वेळ कमी आहे. आज फायनल डे आहे, अंतिम दिवस आहे आणि आज एक्स्ट्रा मॅचेस कव्हर करायचे आहेत. चला, ऐरोली टीमचा मीत भोईर आपण जर उपस्थित झाला असत तर नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. त्यानंतर 30+ टीमचे कॅप्टन वैभव म्हात्रे आपण सुद्धा टॉससाठी यायचं आहे. ओहो, बॅकफुटला जात असताना ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज घेतल्यानंतर बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. ओव्हर नंबर 2 मध्ये तुम्ही पाहताय मंदारला, हा सुद्धा चांगला गोलंदाज आहे. मंदार हाईटचा चांगला वापर करतो, खांद्याचा चांगला वापर करतो गोलंदाजी करत असताना. यावेळेस पा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग स्ट्रोक आहे. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक अगदी दूर वरून आलाय, तोपर्यंत 1 धाव ते मिळते सिद्धू कोहलीला. आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 16. लक्ष मोठं आहे 80 धाबांचं, म्हणजे मोठ्या इयर स्ट्राईक, मोठे आक्रमणच करावं लागतील. समयरा प्रियदर्शिनी बेलापूर या टीमला. 16 रन झाल्यात, म्हणजे अजूनही धावा करायच्या आहेत विजयासाठी. 64 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे. मंदार लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने, फुलर लेनचा बॉल उडवलाय, परंतु नो मॅन लँड मध्ये बॉल पडलाय. ओ इथे ओव्हर थ्रो झालेले आहे, त्यामुळे 3 धावा इथे मिळतील बेलापूर या टीमला. आणि या 3 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 19 रन. चला, ऐरोली टीम आलेली आहे. 30+ टीमचे कॅप्टन वैभव म्हात्रे आपण टॉससाठी यायचं आहे. 30+ टीम तुम्ही जर अजूनही उशीर लावला तर
तुमच्या टीमला मात्र पेनलाइज केलं जाईल. आयोजन कमिटीच्या माध्यमातून ही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. नेरुल गाव आयोजित भव्य रबर बॉल क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहता. या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे 50,000 रुपये रोख व आकर्षक ट्रॉफी. द्वितीय क्रमांकासाठी 25,000 व आकर्षक ट्रॉफी. ओहो, थ्रू द कव्हर, डीप खवरला येते शतरक्षक आहे. खूप चांगला झेल टिपला आणि फलंदाज होईल साई देवेकर बाद. पहिला धक्का भिलापूर या टीमला. गावचं इथे पहिली विकेट आली. पहिला ब्रेक थ्रू गावदेवी शिरवणी या टीमसाठी. प्लीज मतदार विनंती करतोय दिलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण गाडी घेऊन येऊ नका. प्लीज विनंती करतोय. गणेश, चला प्लीज विनंती करतोय. बघा, सर्वच बाईक सॉर आहेत, त्यांना विनंती आहे आपण मैदानाच्या आतमधून गाड्या घेऊन जाऊ नका प्लीज. नवीन फलंदाज झाला मैदानामध्ये बॅटिंगसाठी आता स्वप्नील. ओहो, स्विंग इन मिस, बॅक ऑफ लेन, टप्पा थोडासा मागे खेचला होता. लेन बॉलचा वापर चांगला करतो. मी मगाशी याच गोष्टीचा उल्लेख करत होतो. मंदार खांद्याचा भरपूर चांगला वापर, उंचीचा चांगला वापर करत असतो. पुन्हा एकदा पहा, अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न जास्त बाहेर गेलाय, त्यामुळे पंच सिग्नल करतायत व्हाईट बॉल. उदय टांटेल आणि गुरुनाथ पाटील हे दोन्ही सारसोलेचेच खेळाडू आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेमध्ये अंपायरिंग केली जाते. यावेळेस पहा, हुकचा फटका इथे मागे चाललाय. घोषांकी क्षेत्रामध्ये सिंगल मिळते स्वप्नीलला आणि या सिंगलच्या मदतीने आता ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 21 धावा, 1 गडी बाद. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये करायचे आहेत अजूनही 59 धावा. 12 बॉल 59 रन. ऐकूया डीजे कडून एक चांगले संगीत. थँक्यू. टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. 30+ नेरूळ टीमचे कॅप्टन. आपल्याला शेवटचा कॉल आहे हा. 30+ नेरूळ टीमचे कॅप्टन, शेवटचा कॉल आहे आपल्याला, कारण की ऐरोळी कोळीवाडा टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. चला, 30+ नेरूळ टीम आपण भरपूर उशीर लावलेला आहे, कारण ऑलरेडी ऐरोली कोळीवाडा या टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. एक आयकॉन खेळाडू ही संकल्पना या स्पर्धेमध्ये राबवली गेली आणि विदाउट आयकॉन आज धावांचा पाठलाग करतोय समयरा बेलापूर टीम. ओव्हर नंबर 3 मध्ये आता बॉलिंगसाठी आलाय चिन्मय जोशी, एक चांगला युवा खेळाडू. लोवर फुल टॉस उडवलाय अगदी ऑन साइडला. ऑर्थोडॉक्स लॉंगनच्या वरून बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय. येतोय सिद्धूच्या बॅटमधून षटकार.
फुलटोस बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आखे तिथे खराब फिल्डिंग आणि क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत बॉल सीमारेच्या पलीकडे येतोय चौकार. उमेशजी म्हात्रे सरांना टॉस करणार आहोत. थोड्याच वेळामध्ये आम्ही ट्रान्सफिकेचा कॉल या ठिकाणी करतोय. उमेश सर, या षटकानंतर आपण टॉस करून घेऊयात. चला, षटक क्रमांक 3 संपल्याने या ठिकाणी नाणेफिकीचा कॉल केला जाईल. दोन्ही टीमच्या दरम्यान या ठिकाणी नाणेफिकीचा कॉल जो आहे तो करण्यात येणारा. हरिश्चंद्रजी बोपी साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करण्यात येणारा. कृष्णा लक्ष्मण सातपुते सर आपल्याला पाहायला मिळतील 30+ टीम कडनं आणि ऐरोली कोळीवाडा टीम. चला, टेल आला. टॉस जिंकला ऐरोली कोळीवाडा टीमच्या कॅप्टनने. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही विनंती करतो थोडा आंबायचा. टॉस जिंकला ऐरोली कोळीवाडा टीम, काय निर्णय आहे? फिल्डिंग करू. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. सध्या ऐरोली कोळीवाडा टीम चांगल्या फॉर्म मध्ये आहे, परंतु काही मागच्या टुर्नामेंट जर पाहिलं तर थोडासा फॉर्म डजमगलाय. एकंदरीत काय सांगाल टीम परफॉर्मन्स बद्दल? चांगलं चालू आहे. टीम ऑल इंडिया आहे कोण कोण आहे? ते ओके, चालेल, ठीक आहे. आणि मी विनंती करतो 30+ चे कॅप्टन वैभवजी म्हात्रे यांना. वैभवजी म्हात्रे, तुम्ही 30+ संकल्पने या स्पर्धेमध्ये खेळता, परंतु प्रथमतच कदाचित मला असं वाटतं की यंग क्रिकेटमध्ये 30+ टीमने पदार्पण केले निरोल टीमच्या. काय सांगाल, कसं टीमचा परफॉर्मन्स होतोय 30+च्या स्पर्धा खेळत असताना? प्रॅक्टिस तर आम्ही डेलीच करतो, पण या मैदानात पहिल्यांदाच एंट्री केली. बघू, प्रयत्न करू व्यवस्थित गेम करायचा. आणखी काय? आणि तुम्हाला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आम्ही देतोय. आणि त्याचबरोबर आम्ही विनंती करतोय ज्यांचे खऱ्या अर्थाने या ठिकाणी आम्ही आवर्जून या ठिकाणी वाट पाहत होतो, द गॉड ऑफ टेनिस क्रिकेट कृष्णा लक्ष्मण सातपुते सर यांचं या ठिकाणी आगमन होत असताना त्यांना विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आम्ही करतोय. आपण या, आपलं सहर्ष स्वागत आहे. जाऊया आपण उमेशजी म्हात्रे सरांकडे. थँक्यू सो मच. चला, आपण बॅक टू क्रिकेट मैदानामध्ये जातोय. 12 बॉलमध्ये 50 धावांची गरज होती. आता धावा झालेत. आतापर्यंत स्कोर बोर्ड होती 38, 38 धावा झालेत. मंदार स्वतःचं 38, 38 धावा झालेत. अजूनही 42 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 10 चेंडू आणि बघा, पहिल्या ओव्हरमध्ये 14 होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 7 आल्या, त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये जिन्मयनं 9 धावा खर्च केल्या आणि आता चौथ्या षटकाच्या 2 बॉलमध्ये 1 षटकार 1-2 म्हणजे 8 आल्या.
जिन्मयला 11 आले का? चला, तर दोन्ही टीमला मान्य आहेत की 40 धाबा झालेले आहेत. येस, येस अंपायर. म्हणजे अजून 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि इथून धाबा करायच्या आहेत. समयरा बेलापूर या टीमला 40. 10 चेंडू 40 धाबांची आवश्यकता. जे प्रत्येक बॉलमध्ये चौकारांचीच आवश्यकता आहे. गणिताच्या भाषेत सांगायचं झालं तर ओहो, स्विंग इन मिस. खूप चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर चाललाय, त्यामुळे पंच सिग्नल करतायत व्हाईट बॉल. म्हणजे आता 10 बॉलमध्ये अजूनही 39 धाबांची आवश्यकता या मॅच मध्ये. बॅकफुटला जाऊन हा पाम जॅक केला बॉलला डीप मध्ये. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. इथे रनआउटची संधी आहे आणि फलंदाज बाद. सिद्धू कोहली स्वतः बाद होतोय रनआउटच्या रूपानं. धक्का क्रमांक 2 बेलापूर टीमला. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड आतापर्यंत 42 धाबा. म्हणजे आता 9 चेंडू आणि 38 धाबांची गरज आहे. ऐकूया डीजे कडून एक चांगलं संगीत. आणि आम्ही द गॉड ऑफ टेनिस क्रिकेट कृष्णा लक्ष्मणजी सातपुते सर यांना विनंती करतो. पण या व्यासपीठावरती आपलं सर्च पुन्हा एकदा स्वागत आम्ही करतोय. सोलापूर कुडवाडी टेनिस क्रिकेटचा डॉन कृष्णा लक्ष्मण सातपुते सर यांचा आगमन झालाय नेरूळ 30+ टीम कडनं. ते खेळताना आपल्याला दिसणार आहेत नेक्स्ट मॅच मध्ये. त्यांचा शुभ सन्मान आम्ही या व्यासपीठावरती करणार आहोत थोडाच वेळामध्ये. परंतु कृष्णा लक्ष्मण सातपुते सरांना विनंती करतोय जे 9 चेंडू शिल्लक आहेत त्या 9 चेंडूचा आनंद आपण आपल्या व्यासपीठावरती विराजमान होऊन करायचा. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आणखीन एक डॉट बॉल आलाय. मंदारचं कौतुक व्हायला पाहिजे, कारण मंदारनं या अगोदरच्या ओव्हरमध्ये सुद्धा चांगलीच गोलंदाजी केली होती. 7 रनचं षटक टाकलं होतं. आता 8 बॉलमध्ये अजूनही 38 धाबांची गरज आहे. 8 चेंडू 38 धाबा हे समीकरण या मॅच मध्ये. चला, आणखीन एक फलंदाज बाद होतोय. आता हे लक्ष थोडस कठीण होत चाललेलं आहे बेलापूर या टीम साठी. रनआउट झालाय. कॅच आहे का? ओके ओके. अरे स्टेज वरती तुम्ही विनंती करतोय स्टेज वरती थोडस गर्दी कमी करा, कारण आम्हाला दिसत नाहीये. आणि त्याचबरोबर ज्यांचे आपण खऱ्या अर्थाने वाट पाहत होतो त्यांचा व्यासपीठावरती या ठिकाणी आगमन होत असताना सोलापूर कुडवाडी टेनिस क्रिकेटचा डॉन, भारतीय टेनिस क्रिकेटचा ब्रँड अँबॅसेडर, द गॉड ऑफ टेनिस क्रिकेट अशा अनेक उपाध्या ज्यांना दिलेल्या आहेत, संबोधले जात आहे. अत्यंत खडतर परिसरातून आपले घर प्रपंच सांभाळून ज्याने टेनिस क्रिकेट स्वप्न पाहिलं व ते आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील जाऊन खेळले असे हेलिकॉप्टर स्पेशालिस्ट मिस्टर कृष्णा लक्ष्मण सातपुते सर हे आज नेरूळ चषकात 30+ नेरूळ संघात ॲज अ आयकॉन म्हणून समावेश झालेले आहेत. त्यांचे नवी मुंबईत हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतोय. खरं तर JPL ज्युनियर प्रीमियर लीग पुणेमध्ये संघमालक म्हणून आपले नेरूळचे प्रतिनिधित्व करणारे आपले मित्र प्रमोदजी डेरे यांच्या विनंतीला मान देऊन कृष्णा सर आज या ठिकाणी आलेत. त्यामुळे प्रमोदजी डेरे आपलं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या निमित्ताने. टेनिस क्रिकेटचा देवता अर्थात कृष्णा लक्ष्मण सातपुते सर आमच्या व्यासपीठावरती सध्या विराजमान आहेत. चला, आता 6 बॉल आणि 36 धाबांची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 36 रन.
म्हणजे 6 षटकार मारावे लागतील. पहिला बॉल चांगल्या लेंथवरती, चांगला लेंथ बॉलचा वापर केलाय अक्षय पवार, जो आयकॉन खेळाडू आहे या मॅचमध्ये खेळतोय. दुसरा बॉल थोडासा गती काढली होती या बॉलवरती, पडल्यानंतर बाहेर चाललाय लेग स्टंपच्या, त्यामुळे पंच सिग्नल करतायत वाईड बॉल. म्हणजे 5 बॉल 35 धावांची आवश्यकता. टेनिस बॉल क्रिकेटची आख्यायिका ज्या खेळाडूंना आज भारताच्या प्रत्येक क्रीडा रसिकाला दाखवली, असा सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडीचा हा टेनिस बॉल क्रिकेटचा डॉन, म्हणजे तुम्हा सर्वांच्या गळ्यातला ताईत जो खेळाडू आहे कृष्णा लक्ष्मण सातपुते यांचं या व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. आणि पहिल्यांदाच प्रथमच नेरूळ नगरीमध्ये त्यांचं पदार्पण झालंय. त्यांचं हार्दिक आम्ही स्वागत करतोय. आज अनेक स्पर्धा कृष्णा लक्ष्मण सातपुतेनं गाजवलेल्या आहेत. आज वयाची 40 उलटल्यानंतर सुद्धा क्रिकेटची जी भूक आहे ती भूक मात्र कृष्णा लक्ष्मण सातपुतेची भागली नाहीये. पुलरलेनचा बॉल, हा सामना आता संपलेला आहे असं आता दिसतंय, कारण मोठं लक्ष होतं 80 धावांचं. 80 लक्षाच्या एक मोठ्या टार्गेटला बळी पडला एवढंच मी म्हणेन. समयरा बेलापूर टीम चला, इथे हे सिंगल येते. घोषांकी क्षेत्रामध्ये बॉल चाललाय. गॉड ऑफ टेनिस क्रिकेट ही उपाधी सुद्धा ते बरेच व्हिडिओ जे खेळाडूंच्या मुखातून आपण ऐकलेले आहेत इंटरव्ह्यूमध्ये, की कृष्णा लक्ष्मण सातपुते हा टेनिस बॉल क्रिकेटचा गॉड आहे. आपण क्रिकेटचा गॉड भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांना म्हणतो, परंतु टेनिस बॉलमध्ये जर कुठला गॉड असेल तर कृष्णा लक्ष्मण सातपुते याचं नाव नेहमीच पुढे असतं. आणि ते आता सध्या व्यासपीठावर ते आहेत. कृष्णा लक्ष्मण सातपुते, तुमचं मनापासून या नेरूळ गावामध्ये या भव्य रबर बॉल पावसाळी क्रीडा स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि थँक्यू सो मच उमेशजी म्हात्रे सर. सोलापूर कुर्डुवाडी टेनिस क्रिकेटचा डॉन, भारतीय टेनिस क्रिकेटचा ब्रँड अँबॅसेडर, द गॉड ऑफ टेनिस क्रिकेट, अशा अनेक उपाधी ज्याला संबोधले जाते. अत्यंत खडतर परिसरातून आपले घर प्रपंच सांभाळून ज्याने टेनिस क्रिकेटचे स्वप्न पाहिले व ते आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील जाऊन खेळले, असे हेलिकॉप्टर स्पेशालिस्ट मिस्टर कृष्णा लक्ष्मण सात